आज संध्याकाळी ही घटना घडलेली आहे। यामध्ये तपास युद्धपातळीवर सुरू आहे। रेस्क्यू ऑपरेशन जे काही करायचे होता ते रेस्क्यू ऑपरेशन ऑलमोस्ट कंप्लीट झालेली आहे। गाडीमध्ये जे काही बॉडीज होते त्यांना काढण्यात आलेले आहे, त्यांना ससून हॉस्पिटलला पाठवण्यात आलेले आहे। या परिसराचे जे जे काही हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटल्समध्ये आमचे पथक पोहोचलेले आहे। एक्झॅक्टली किती इंजर्ड आहे, इंजर्डचे स्टेटस काय आहे याची पूर्ण पडताळणी आमचे पथक वेगवेगळे हॉस्पिटल्सला करत आहे। आतापर्यंतचे माहितीनुसार 6 लोकांची मृत्यू झालेली आहे आणि अंदाजन 10 ते 12 लोक इंजर्ड आहे। एक्झॅक्ट संख्या थोडा वेळ लागेल त्यामध्ये पोहोचण्यामध्ये। आता आमची आतापर्यंत कन्फर्म्ड फिगर आमच्याकडे 6ची आहे। इंजर्ड वेगवेगळे हॉस्पिटल्सला आहे, त्याचे आढावा आमचे वेगवेगळे टीम्स करत आहे। याच्याबद्दल सर ज्या लोकांचा मृत्यू झालाय ते कुठले आहेत, काय नेमकं याबद्दल काही प्राथमिक माहिती आमच्याकडे आहे, ते आपल्याला योग्य वेळी पडताळणी केल्यानंतरच त्याबद्दल कळवण्यात येते। वेगवेगळे प्रकारचे फॉरेन्सिक टीम्स लावण्यात आलेली आहे। जे इंजर्ड जे काही ऍक्सिडेंट झालेले व्हेकल्स आहेत त्याची फॉरेन्सिक तपासणी, तसेच ससून हॉस्पिटलला फॉरेन्सिक टीम, DNA ची टीम्स, आमचे इन्क्वेस्टची टीम्स आणि पोस्टमॉर्टमची टीम्स मोठ्या संख्येने लावण्यात आलेली आहे, जेणेकरून सर्व दृष्टिकोनातून बॉडीजची DNA पडताळणी करावा लागेल आणि कंट्रोल सॅम्पलनी आयडेंटिफाय करून ते हँडओव्हर करण्याची प्रक्रिया पण लवकरात लवकर होईल या दृष्टिकोनातून आमचे टीम्स ससून हॉस्पिटलला। जखमींवर कुठे उपचार चालू आहे सर, कोणकोणत्या हॉस्पिटलमध्ये चालू आहे, किती लोक वेगवेगळे या परिसराचे वेगवेगळे हॉस्पिटल्सला जखमीला पाठवण्यात आली होती। याबद्दलची विस्तृत तपशील आपल्याला नंतर। सर या ट्रकला नक्की काय झालं होतं, कशामुळे अपघात झाला सर? अपघाताचं कारण प्राथमिक तपासमध्ये अशा दिसते की हे ट्रकचे काही कंट्रोल त्यांनी ड्रायव्हरनी लूज केला होता आणि धडक मारत मारत पुढे जात असताना पुढे एक हेवी व्हेकल होती आणि त्या दोन्हीमध्ये एक लहान गाडी, स्मॉल गाडी त्यामध्ये सँडविच झाली आणि त्यामध्ये इम्पॅक्टनी आग लागला आणि मधला गाडी आणि आजूबाजूचे परिसरात त्यामध्ये आग लागला आणि त्याच्यामुळे हे झालेली आहे। परंतु ही अत्यंत प्राथमिक माहिती आहे। सर्व दृष्टिकोनातून तपास सुरू आहे, CCTV पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे। याबद्दलची विस्तृत जानकारी आपल्याला नंतर सांगण्यात येईल। आकडा नक्की आता कळवणे शक्य नाही है। अंदाजन 8 ते 10 गाडी या पूर्ण ऍक्सिडेंट्समध्ये प्रथम दृष्टी त्याचे समावेश दिसते। याबद्दल डिटेल तपशील आपल्याला नंतर जानना चाहेंगे। आज शाम एक एक्सीडेंट का प्रकार नवले ब्रिज पे हुआ है, जिसमें एक हेवी व्हीकल अपना कंट्रोल लूज करने के वजह से उसने कुछ गाड़ियों को धड़क मारा और आगे एक हेवी व्हीकल के बीच में एक छोटी गाड़ी सैंडविच हुई, जिसके इम्पैक्ट की वजह से आग लगा और उसकी वजह से डेथ हुआ है। अभी ये इनिशियल इंफॉर्मेशन हमारे पास है, इसकी डिटेल इंफॉर्मेशन आपको योग्य समय पे दी जाएगी। इनिशियल अभी तक की जानकारी के अनुसार 6 लोगों की डेथ हुई है। कुछ इंजर्ड यहाँ के आसपास के हॉस्पिटल्स में और ससून हॉस्पिटल में हैं। उसमें कितने सीरियस हैं, कितने माइनर इंजरीज के हैं, उसकी डिटेल अढ़ावा हमारी टीम्स ले रही है। हमारी अलग अलग टीम इन्वेस्टिगेशन के लिए, फॉरेंसिक इन्वेस्टिगेशन के लिए और DNA सैंपलिंग, इंक्वेस्ट, इन सभी चीज़ों के लिए अलग अलग टीम्स लगाई गई है और डॉक्टर्स के साथ कोऑर्डिनेट करके पोस्टमार्टम और बाकी फॉर्मेलिटीज भी जल्दी से जल्दी हो इसकी प्रयत्न की जाएगी। मैंने बताया 2 गाड़ी के बीच में एक छोटी गाड़ी फंसने के वजह से, इम्पैक्ट की वजह से आग लगी थी, लेकिन ये इनिशियल इंफॉर्मेशन है। हमें CCTVs मिलने के बाद और उसकी डिटेल पड़तालनी करने के बाद ही हम